नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरात हत्यारांसह दहशत माजवणाऱ्या तरुणांची पोलिसांकडून गंजीमाळा परिसरात काढण्यात आली आहे धिंड. गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर आमदार सतेज पाटील यांचा महायुती सरकारवर थेट निशाणा. गोकुळची पायरी चढताना आम्ही पक्षीय पायदान नेहमीच बाहेर ठेवतो, सतेज पाटलांचं वक्तव्य. आणि कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या शिवमय वातावरणात संपन्न झाला. पाहुयात यासह जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूर शहरातील गंजीमाळ परिसरातली. काही दिवसांपूर्वी हत्यारांसह दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय. परिसरात दहशत निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या टोळक्यांची पोलिसांनी त्याच भागात जाहीर धिंड काढली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं राजकारण तापलं असतानाच आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. आमदार शिवाजी पाटील हे महायुतीचे घटक असून त्यांनी मांडलेली भूमिका चुकीची नाही असं सतेज पाटील म्हणाले. चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या तालुक्यांचा दूध संकलनात सिंहाचा वाटा असल्यानं या भागाला गोकुळचे नेतृत्व मिळायला हवे होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळची पायरी चढताना आम्ही पक्षीय पायदान नेहमीच बाहेर ठेवतो असंही ते म्हणाले. आमदार पाटील पुढे काय म्हणाले ते पाहूया. आणि मग त्या भागातून नेतृत्व असलं पाहिजे ही भूमिका ते त्या ठिकाणी मांडतात. मला वाटते काय चुकीचं असं मला वाटत नाही. आणि मी सातत्यानं सांगत आलेलं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा गोकुळ असू दे, याच्या पायऱ्या चढताना पक्षीय पायतान आम्ही बाहेर ठेवतो. त्यामुळं पुढच्या काळात आता अजून 2 महिन्यात निवडणुकीला काय काय होते बघूया. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारा म्हाळुंगे मुख्य रस्त्याशेजारील दुर्गंधीमुक्त गटारीच्या पाण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आलाय. या गटारीच्या पाण्याला निचरा मार्ग नसल्यानं पाणी आणि कचरा साचून दुर्गंधी पसरत होती. तसेच पाणी रस्त्यावर आल्यामुळे वारंवार मोठा खड्डा पडत होता. यामुळे अनेक दुचाकी घसरून अपघात झाले होते. म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच प्रमोद पाटील आणि उपसरपंच शोभा कांबळे यांनी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला नवीन गटार बांधून आणि आडवे नळ टाकून पाण्याचा निचरा केलाय. दिल्लीत सध्या कॉक्रोच पार्टीचं आंदोलन सुरू झालंय. या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी नीट यूजी पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला जंतर मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी दिली असून दिपके समर्थकांसह जंतर मंतरकडे रवाना झाले. या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्या ठिकाणी न्यायनिवाडा करायचे त्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये शाही लवाजमासह हा सोहळा पार पडलाय. सनई चौघड्यांचे सुमधुर सूर, शाहिरी पोवाडे, शौर्यगीतांचे सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर करण्यात आलेला अभिषेक यामुळे राजवाडा परिसर शिवमय बनला होता. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवमूर्तीवर अभिषेक करण्यात आला. तो शिवराज्याभिषेक सोहळा हा आता संपूर्ण देशात फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज किल्ले रायगडावर भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून संपूर्ण गड परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेलाय. रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात विधिवत पूजा करण्यात आली आहे. सोहळ्यानिमित्त संपूर्ण रायगड किल्ला आकर्षक फुलांच्या सजावटीने नटवण्यात आला होता. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. या भागात मेघगर्जनेसह वादळी वारे आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस जोराचा वारा आणि काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले.
करवीर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 13 महिलांनी एकत्र येऊन गटशेती करण्याचा एक यशस्वी आणि अनोखा प्रयोग केलाय. या महिला सेंद्रिय शेतीवर विशेष भर देऊन पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने भातशेती करणार आहेत. महिलांच्या या आत्मनिर्भर प्रयोगाची सध्या तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. या महिलांची तरुण भारत संवादने थेट शेतात जाऊन गप्पा मारल्यात, त्यांच्याशी संवाद साधलाय. हा व्हिडिओ सविस्तर आपल्या तरुण भारत चॅनलवर उपलब्ध आहे, पाहण्यास अजिबात विसरू नका. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.